आता तर कहरच केलाय, कुत्र मोजायचं काम दिलंय शिक्षकाला सभापती महोदय। एक प्रकारे मोठा अपमान शिक्षकाचा सभापती महोदय या ठिकाणी केलेला। हे परिपत्र कुणी काढलं कुत्र मोजायचं? याच्यावर आपण या खात्याचे पालक म्हणून काय कारवाई करणार आहात? त्यांना जबाब विचारणार आहात का नाही तुम्ही? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यामध्ये सभापती महोदय आचार्य देवभाऊ आपण म्हणतोय शिक्षकाला, हे मानाचं स्थान आपण एकीकडे देतोय आणि त्यांना कुत्र मोजायचं काम लावतोय। हे तर जाऊ दे सभापती महोदय, इतर सगळी जी शैक्षणिक कामे, निवडणूक आली की आमचा शिक्षक दिसतो, जिल्हा परिषद निवडणूक आली आमचा शिक्षक दिसतो, यादी दुरुस्त करायची आली मतदार यादी आमचा शिक्षक दिसतोय, त्या ठिकाणी सभापती महोदय ते आपले स्वच्छतागृह मोजायचे शिक्षक दिसतोय सभापती महोदय। म्हणजे इतके महसूलकडी यंत्रणा आहे, बाकी एवढ्या खात्यामध्ये कर्मचारी आहे जे बसून असतात, त्यांना काम नसतं, यांना का नाही कामाला लावत?